मनसे नेते अविनाश जाधव आपल्या सोबत आहे. मला सांगा, किती आता तुम्ही बोललात की मी मतदार यादीच घेऊन आलेलो आहे, काय काय घोळ नवी मुंबईमध्ये जसा घोळ आपल्याला सापडला तसे काय काय अजून घोळ आहे? अमरनाथ मतदारसंघामध्ये एका महिलेचं नाव महाराष्ट्र आहे आणि तिच्या नवऱ्याचं नाव पण महाराष्ट्र आहे, बरोबर आहे. ठाण्यातल्या भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये एक ग्रामपंचायती अशी आहे की जी लोकसंख्या 1100 आहे आणि मतदार 2400 आहेत. एक ग्रामपंचायत अशी आहे की जिथे गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनच्या एका गोडाऊनच्या नावावर 452 लोकांचं नाव रजिस्टर्ड आहे आणि ते गोडाऊन बंद आहे. आता एवढे जर घोळ असतील तर ती निवडणूक आयोग म्हणू कसं शकतो की आमच्याकडे काही टेम्परिंग नाही आहे? जर अशा प्रकारे मतदार नोंदवले जात असतील, मी तुम्हाला सांगतो, माझ्या ठाणे शहर विधानसभेमध्ये 402 याद्या आहेत. आम्ही जवळजवळ 350च्या वरती याद्यांवर काम केलेलं आहे, घराघरात जाऊन काम केलेलं आहे आणि प्रत्येक यादीवर जवळजवळ 300-350 लोक आम्हाला भेटतच नाही. ही लोक कोण आहेत? जर 800च्या यादीमध्ये जर 250-300 लोक भेटत नसतील तर हा मोठा भाग झाला ना. म्हणजेच 100 कोटीमध्ये 25 कोटी लोक फेक आहेत असा त्याचा अर्थ होतो. सो या सगळ्या गोष्टींवर जोपर्यंत काम होणार नाही तोपर्यंत फेअर निवडणूक होणार नाही आणि फेअर निवडणूक होणार नसेल तर आम्ही ती निवडणूक होऊन देणार नाही. निवडणूक आयोगाला दखल घेईल निवडणूक आयोग असं वाटतं? तेवढी ताकद मोर्चाची दखल संपूर्ण भारत घेईल आणि ज्या ज्या देशामध्ये ईव्हीएम वर वोटिंग होतील तिथले विरोधक हा मोर्चा पाहून त्या देशातल्या राजकीय नेत्यांवर दबाव टाकतील. भाजप म्हणतं की हा असत्याचा मोर्चा आहे आणि त्यांनी सुद्धा एक वेगळं त्यांचं आंदोलन उभारलं. सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या पोटात का दुखतंय? आमचा मोर्चा हा जर निवडणूक आयोगाच्या विरोधात असेल तर तुमचा आणि निवडणूक आयोगाचा काय संबंध आहे? नक्की संबंध सांगा की कोण नाजायज अवलत आहे. एकदा पटवून द्या की निवडणूक आयोग नाजायज अवलत आहे की भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाची नाजायज अवलत आहे आणि त्याच्यासाठी त्यांची बाजू घेतली जाते. एकदा त्यांनी आम्हाला सांगावं, मग आम्ही ठरवू. नमो सेंटरवरून जेव्हा आरोप केले राज ठाकरेंनी तेव्हा भाजपकडून सुद्धा त्याचं शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा उत्तर आलं. राज ठाकरे जेव्हा बोलले आम्ही फोडून टाकू ते नमो सेंटर, ते बोलले आम्ही काय हाताची घडी घालून बसणार नाही. या बांधून बघा, तुम्ही एका बापाची औलाद असाल ना तर बांधून बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव येणार. इकडच्या तिकडच्या कुठल्याही बायको सोडलेल्या माणसाचं नाव येऊन देणार. इथे जर आपण बघितलं तर मोर्चात फक्त जास्त करून सैनिक आणि ठाकरेंचे सैनिक दिसत आहेत. बाकी जर आपण बघितलं तर कार्यकर्ते फार कमी पाहायला मिळतात. काँग्रेस असेल तर काय वाटतं अंतर? मोर्चाची वेळ एकची आहे, आता एकच वाजलेलं आहे. आपण थोडा वेळ ठेवूया ना. मोर्चाची सुरुवात जर 1 वाजता होणार होती आणि 1 वाजता जर लाखो लोक रस्त्यावर उभी आहेत तर तुम्ही विचार करा अजून 1-1.5 तासांनी काँग्रेसचे पण नेते येतील असं वाटतंय, प्रदेशाध्यक्ष वगैरे. मी माझ्या बरोबर काँग्रेसचा ठाण्याचा जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण हा माझ्या सोबत आला आता. सो याचा अर्थ त्यांचे बाकीचे पण नेते येणारच आहेत. काही भारतीय जनता पक्षाच्या घरी भांडी घासणारी काँग्रेसचे जे नेते आहेत, जे भारतीय जनता पक्ष सांगतात ते काम करतात, त्यांचा विरोध आहे. मूळ जो खालचा कार्यकर्ता आहे काँग्रेसचा, जो राहुल गांधींना मानतो, त्याचा या मोर्चाला विरोध नाही. कारण आम्ही जे समर्थन दिलेलं आहे ना ते राहुल गांधींच्या दिल्लीतल्या भूमिकेवर आहे. आता यांना जर यांच्या नेत्याची पडली नसेल तर आम्हाला कशाला त्यांची पडलेली आहे? अविनाश जाधव होते आपल्यासोबत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे. एकूणच आपण जर बघितलं तर अविनाश जाधवांनी म्हटलेलं आहे की काँग्रेसचे नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि एकूणच हा मोर्चा जो आहे तो सत्याचा मोर्चा आहे. नेते यायला सुरुवात झालेली आहे, गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे. पुढचे अपडेट्स या मोर्चाचे आम्ही तुम्हाला देतच राहणार आहोत. कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे, लोक.